नमस्कार मैत्रिणींनो, मधूच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पिझ्झा करून दाखवणार आहे। हे 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे। याच्यात आपण अर्धा चमच बेकिंग सोडा, खायचं थोडंसं मीठ, हे 1 चमच साखर आणि दही। आपण हे दही आणि थोडं पाणी टाकणार आहोत। याला मिक्स करून घेणार आहोत। दही टाका, याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत। आपल्याला हे छान घट करून चुरायचं आहे, घटसर। याच्यात आपण तेल टाकून घेणार आहोत थोडं। याला परत मिक्स करूया। हे आपण चुरून ठेवलेलं आहे, याला 20 मिनिटं ठेवूया। आपले 20 मिनिटं झालेले आहे। आता बघू शकता आपला हे पिझ्झा बेस पूर्ण फुललेला आहे। याच्यावर टाकून घेणार असं पसरत घ्यायचं। हे हाताने असं करायचं याला। पूर्ण आपण हे करून घेतलेलं आहे। आता या पिझ्झा सॉस लावून घेणार आपल्याला। 2 चमच टाकलं, याला पुन्हा असं पसरून घ्यायचं। छान पूर्ण पसरून घ्यायचं याला कडाकडाने। चीज टाकणार आहोत, चीज पसरून घ्यायचं। अशी लावून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। हे कांद्याची तुकडे पण आपण थोडी त्याच्यात टाकून घेणार आहोत। टमाट्याचे पण काप टाकून घेणार आहोत, असे लावून घ्यायचे। तर आपण चीज याच्यावरती टाकून घेणार आहोत। पूर्ण हे चीज असं आपण पसरवलेलं आहे। याच्यात किनाऱ्याने आपण असं ऑइल लावून घेणार आहोत। वरतून थोडं ओरिगॅनो टाकू, थोडं चिली फ्लेक्स। याला आपण 10 मिनिटं ठेवूया। हे बघा आपले 20 मिनिटं झालेले आहे। बघा किती छान फुलला। आता आपण गॅस बंद करू। आता आपण कट करूया। हे बघा आपली चीज रेडी झालेला आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।